सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नूतन नगरसेवकांना इशारा दिला आहे। महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन नगरसेवक व पराभूत उमेदवारांचा मेळावा सांगलीतील मंगल कार्यालयात झाला। यावेळी मंत्री पाटील बोलत होते। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, बाळासाहेब यादव, विश्वजित पाटील उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, देशामध्ये 22 राज्यांमध्ये मुख्यमंत्री असणारा भाजप एकमेव पक्ष आहे। पक्षाने सारे काही देऊनही काही जण गद्दारी करतात, तेव्हा त्रास होतो। मी धमकी देत नाही, तुम्हाला सावध करीत आहे। केंद्रीय नेतृत्वाला फसवले तर काय होते, हे महाराष्ट्र उदाहरण आहे। काही दिवसांत त्याचे परिणाम भोगावे लागतात। पक्ष खूप प्रेम करते म्हणून आपण कसेही वागून चालणार नाही। महापालिकेत नगरसेवक म्हणून कमिशन मिळवण्याची पतपेढी नव्हे, पद दिले म्हणून काहीही चालणार नाही। जुन्या आठवणी उघडून काढणार नाही। गतवेळी 43 नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी 7 नगरसेवक फुटल्याने सत्ता गमवावी लागली होती। आता गद्दारी खपवून घेणार नाही। पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, केवळ पाणी, गटर, रस्ते तितकंच आपलं काम नाही तर आपल्या शहराच्या विकासाचे विजन हे आपल्याकडे असले पाहिजे। त्यासाठी आपण खूप अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, नेटवर बसलं पाहिजे। जगातली शहर ही कशी आहेत, त्यांनी काय केलं असा अभ्यास करून तेथील प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्री, आमदारांकडे आग्रह धरला पाहिजे।